नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यातल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. एसटी विलिनीकरणासाठी मागणी करणारी याचिका आहे आणि त्यासाठी आता जो त्रिसदस्यीय समितीचा अहवाल कोर्टात 12 आठवड्यांच्या मुदतीत जाणं अपेक्षित होतं तो गेला नाही. त्यामुळे हायकोर्टात आता आणखी 1 आठवड्याची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे. 12 आठवड्यात अहवाल सादर करण्याची मुदत संपलेली आहे आणि तरी सुद्धा अहवाल सादर झालेला नाहीये. त्यामुळे एका बाजूला सगळे कर्मचारी कामगार आक्रमक आहेत, तातडीने हा सगळा प्रश्न सोडवला जावा याच्यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला 3 तारखेला संपलेल्या या अहवालाची मुदत अजूनपर्यंत तो अहवाल का सादर झाला नाही असा सवाल विचारला जात होता. अखेर आता न्यायालयामध्ये त्रिसदस्यीय समितीकडून 1 आठवड्याचा मुदतवाढीचं पत्र देण्यात आलेलं आहे, अर्ज करण्यात आलेला आहे. उद्या याच्या संदर्भातली सुनावणी होणार आहे. त्यामुळे मुदतवाढीसाठी हायकोर्टात केलेल्या या अर्जानंतर मुदतवाढ मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण मुदतवाढ नेमकी कुठल्या कारणासाठी हवी आहे हे सुद्धा समोर येण्याची गरज आहे. पण राज्यातला 100 दिवसांपेक्षा जास्त काळ चाललेला एसटी कर्मचाऱ्यांचा हा संपत नाहीये आणि या दोन्ही बाजूला सध्या चर्चा पूर्णपणे थांबलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये न्यायालयामध्ये सुद्धा 12 आठवड्यांची मुदत संपून अनेक दिवस झाले तरी सुद्धा अहवाल सादर होत नाही. त्यामुळे राज्यातल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे आणि तीच अस्वस्थता असताना आता सरकारकडून पुन्हा एकदा हा अहवाल देण्यासाठी मुदतवाढ मागितलेली आहे. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय कारण सांगितलंय 1 आठवड्याची मुदतवाढ मागताना सरकारनं? विलास, ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या खात्यांकडनं याची पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे की एसटी महामंडळ जे आहे ते तोट्यात आहे. त्याचबरोबर कोरोना काळामध्ये प्रचंड नुकसान झालंय. संप कालावधीमध्ये सुद्धा एसटीचं उत्पन्न अत्यंत खालावलेलं आहे. त्यामुळे एसटीकडे गंगाजळी कोणती शिल्लक नाही. आम्ही राज्य सरकारवर डिपेंड आहोत. त्यामुळे सरकारच्या वेगवेगळ्या विभागांकडनं आम्हाला आर्थिक दिलासा मिळू शकतोय का, आर्थिक मदत मिळू शकते का, यावर आमची चाचपणी अद्यापही सुरू आहे. अशा प्रकारचा खुलासा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलाय. पण जर का आपण बघितलं तर हे निव्वळ वेळ काढूपणाचं धोरण आहे असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल. आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सांगितलं होतं विलिनीकरण शक्य नाही. पण अहवाल अजूनपर्यंत कोर्टात सुद्धा सादर झाला नसताना परस्पर बाहेर टीका टिप्पणी कशी होऊ शकते हा प्रश्न अनुत्तरित आहे. मुळात कोर्टानं 12 आठवड्यांची जी मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये खरं तर हा अहवाल सादर करणं अपेक्षित होतं, कारण या संपाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता उद्या म्हणून कोर्ट याच्यावर जी सुनावणी घेते, काय निकाल देते, काय निरीक्षण नोंदवते, हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे. नक्कीच प्रशांत, आपली नजर असेल आणि हा अहवाल लवकरात लवकर सादर करून या संदर्भातला जो काही मार्ग आहे तो काढण्यासाठी काय प्रयत्न होतात हे बघूया. तुम्ही सोबत राहाच. आपल्यासोबत आणखीन एक मोठी बातमी येते. ती बातमी आहे संजय पांडे यांचं महासंचालक पद हे धोक्यात आलं का हा प्रश्न पडलाय. कारण संजय पांडेंना हटवण्यासाठी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक असलेल्या संजय पांडे सरकारचे लाडके अधिकारी आहेत का असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांनी राज्य सरकारला हा खडा सवाल विचारला आहे. कोर्टानं कडक भूमिका घेतलेली आहे. ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी कोर्टात हजर राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. न्यायाधीशांनी खडसावलेला आहे सरकारला. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, का कोर्ट इतका आक्रमक झालेला आहे? काय नेमकी ही जनहित याचिका आहे? का कोर्ट असं म्हणालं? मला 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे की राज्याचं पोलीस महासंचालक पदाची नियुक्ती कशी होते. ते सेवा ज्येष्ठतेनुसार सुबोध जयस्वाल यांच्यानंतर संजय पांडे हे आहेत आणि होते ते आपल्याला निश्चित मानता येईल. पण युपीएससी आयोगाकडनं जी 3 नावं निश्चित झाली त्याच्यामध्ये संजय पांडे यांचं नाव नव्हतं. त्याचं कारण असं की त्यांनी आपल्या सेवा काळामध्ये सेवा सोडून त्यांनी खासगी नोकरी सुद्धा स्वीकारली होती. म्हणजे ते रजेवर गेले होते. त्यामुळे तो 5 ते 6 वर्षांचा कालावधी त्यांच्या सेवा पुस्तिकेतनं कमी करावा हा स्पष्ट निर्देश जे आहे ते युपीएससी आयोगाचे होते. दुसरा मुद्दा, संजय पांडे यांनी सेवा निवृत्ती म्हणजे स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सुद्धा सादर केला होता. त्यानंतर त्यांनीच तो मागे घेतला. हे जर का बघितलं गेलं तर यानंतर मात्र संजय पांडे
हे युपीएससी आयोगाचे जे निकष आहे नियुक्तीचे त्याच्यामध्ये ते बसत नाही. आणि याचमुळे राज्य सरकारनं त्यांना म्हणजे हे तुमचे सख्य आहेत का, यांच्यावर तुमचं विशेष प्रेम आहे का, ज्या पद्धतीनं आज हायकोर्टानं कडक ताशेरे आज ओढलेले आहेत ते सगळ्यात महत्वाचे मानले जात आहे. राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक असावा ही मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे. ऍडव्होकेट दत्ता यांनी ही जनहित याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे संजय पांडे यांचं पोलीस महासंचालक पद धोक्यात आहे असं हायकोर्टाच्या आजचं निरीक्षण म्हणजे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांनी जी प्रश्नांची सरबत्ती आज केली होती. ऍडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकर्णी यांना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले. आणि याचमुळे युपीएससी आयोग शिफारसीनुसार राज्य सरकार पोलीस महासंचालक नेमणूक निर्णय घेणार का हा खडा सवाल त्यांनी विचारलाय. 2 आठवड्यामध्ये सरकारने मुदत मागितल्यानुसार वेळ देण्यात आलेली आहे. जर 2 आठवड्यामध्ये सरकारनं निर्णय घेतला नाही तर हायकोर्ट याबाबत कडक भूमिका घेऊ शकते. काय हायकोर्ट याबद्दल निर्णय घेतं आणि सरकार यावर काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हृदयनाथ मंगेशकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाची शक्यता आहे. सावरकरांची गाणी गायली म्हणून त्यांना आकाशवाणीतून काढल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. हा दावा आकाशवाणीच्या निवृत्त अधिकाऱ्यानं फेटाळून लावलाय. हृदयनाथ मंगेशकर हे कधीच आकाशवाणीत कामाला नव्हते, त्यामुळे त्यांना सावरकरांचं गीत गायलं म्हणून कामावरून कमी केल्याचा प्रश्नच येत नाही असा खुलासा आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी महेश केळुसकर यांनी केलाय. कार्यक्रम अधिकारी म्हणून मी स्वतः आकाशवाणीवर सावरकरांवर कित्येक कार्यक्रम सादर केले. एवढ्या वर्षात मला कोणीही अडवलं नाही, त्यामुळे मोदींच्या दाव्याचा खुलासा करावा असं आवाहन महेश केळुसकर यांनी केलं. पण जुन्या माणसांपैकी कुणी असं म्हटलं नाही कधी की हृदयनाथ मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर हे आकाशवाणीवर त्यांची नियुक्ती झाली होती संगीत विभागात किंवा त्यांनी काम केलं. 2 पद्धती असतात. एक तर रीतसर परीक्षा देऊन वगैरे UPSCची परीक्षा असते किंवा त्यावेळी स्टेशन लेवलला परीक्षा व्हायच्या, पॅनल असतात, ती परीक्षा देऊन नियुक्त्या होतात. ही कायमची नियुक्ती असते. पहिल्यांदा प्रोबेशनवर असतात लोक आणि नंतर मग ते प्रोबेशन संपल्यानंतर कायम नियुक्ती केली जाते. पण असं कुणाला कायम नियुक्ती मिळालेल्या माणसाला तडकाबडकी काढून टाकता येत नाही. त्याची प्रोसिजर असते आणि खूप म्हणजे पहिल्यांदा मेमो दिले जातात किंवा त्याची केस तयार केली जाते आणि संयुक्तिक कारण असेल तर जी कॉम्पिटंट अथॉरिटी असते ती मग निर्णय घेते की या माणसाला सेवेत ठेवायचा की न ठेवायचा. हृदयनाथ मंगेशकर यांचं सर्व्हिस रेकॉर्ड आकाशवाणीकडे उपलब्ध नाही. या वादावर मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी आता हृदयनाथ मंगेशकर यांच्याशी बोलून नवा खुलासा केलाय. मंगेशकर यांना 1957 मध्ये आकाशवाणीत 4 गाण्यांचं कंत्राट मिळालं. मात्र 3 गाण्यांनंतर हे कंत्राट बंद झाल्याचं स्वतः मंगेशकर यांनी सुधीर गाडगीळ यांना सांगितलं. या सगळ्या वादावर सुधीर गाडगीळ यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आपण गाडगीळ सरांकडनं जाणून घ्या, कारण दोन्ही बाजू दावे प्रतिदावे केले जातात. सर नेमकं काय आहे? काय झालंय की खरं तर आत्ता दीदींच्या दुःखद निधनामुळे कोणी बोलण्याच्या मनस्थितीत नाही, पण तरीही ह्या रेडिओवरची चर्चा चालू असल्यामुळे मी पंडित हृदयनाथजी मंगेशकरांशी काल दुपारी माझा फोन झाला आणि ते म्हणाले मी नोकरीत नव्हतो. जे मी म्हटलं तर सुरुवातीला ते बरोबर आहे, नोकरीत नव्हते ते, पण 1957 साली त्यांचं आणि राजा बढ्यांचं गाण्याच्या रेकॉर्डिंग संदर्भातलं कॉन्ट्रॅक्ट मात्र रेडिओशी झालेलं होतं आणि त्या कॉन्ट्रॅक्टनुसार 3 गाणी स्वरबद्ध सुद्धा झाली. 3 सांदा सखे मिळाल्या, चांदणे शिंपिते जाशी आणि कशी काळ नागिणी. 4थं गाणं रेकॉर्डिंगचं चर्चेत सुरू झालं आणि अचानक त्यांचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं गेलं, म्हणजे पुढे होऊ दिलं नाही. एवढंच मला त्यांनी सांगितलं. मी स्वतः तुमच्या हृदयनाथजीशी बोलणं झालं हे आणि त्याच्यात ह्या 4 वाक्य झालेत. ओके, म्हणजे स्वतः हृदयनाथजीने हा खुलासा केलेला होय, आहे. होय, तुम्ही होय. नोकरीला नव्हतं, कॉन्ट्रॅक्टवर होतो. कॉन्ट्रॅक्टवर होते मग आणि 1957 साली कॉन्ट्रॅक्टनुसार हे झालेलं आहे. हे 4थं गाणं कुठलं असतं म्हणजे चर्चा? काय माहित नाही हो, कारण मी काही विचारलं नाही, ते बोलले नाहीत. स्वाभाविक आहे, 4थं गाणं आहे सावरकरांचं जो नेमजसे बाबा, त्यावरच सगळे वादंग सुरू आहे, कारण स्वतः पंतप्रधानांनी तो उल्लेख केलेला आहे. पण या निमित्ताने आणखीन आता जे
महेश केळुसकर असतील, आकाशवाणीचे माजी अधिकारी आहेत, त्यांनी सांगितलं की आकाशवाणीनेच हे गाणं लोकप्रिय केलेलं आहे. मग हा विरोधाभास होतोय की त्या काळात परमिशन नव्हती नेमकं? काय बोलणार मी? आपलं त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं, ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. मी या कुठल्याही याच्यामध्ये अधिक पडू इच्छित नाही, चर्चा करू इच्छित नाही. म्हणजे थोडक्यात हृदयनाथजींचं कॉन्ट्रॅक्ट त्यावेळेस रद्द झालं होतं, हे वास्तव आहे. हो हो. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊतांनीही पंतप्रधानांचा दावा फेटाळून लावलाय. हृदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतून काढलं हे खोटं असल्याचं राऊत म्हणाले. जे काय गैरवापर चाललाय खोटं. हृदयनाथ मंगेशकरांविषयी काल सांगितलं की वीर सावरकरांचं गाणं त्यांनी गायल्याबद्दल किंवा संगीत निर्मिती केल्याबद्दल त्यांना नोकरीतून त्याला नोकरी गमवावी लागली. माझ्या आयुष्यामध्ये मला जोपर्यंत कळायला लागलं तेव्हापासून मी ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे मंगेशकरांचं गाणं मी आकाशवाणीवरच ऐकलं आणि हे गाणं लोकप्रिय करण्याचं काम आकाशवाणीनं केलं आहे. तेव्हा माणसानं किती खोटं बोलावं आणि विशेषतः घटनात्मक पदावरील व्यक्तीनं तरी खोटं बोलू नये हे आमचे संकेत आहेत. पण मी प्रधानमंत्र्यांना वंदन करतो, बाबा आजपासून पहिला टप्पा काढून टाकलेलं नव्हतं. माझ्या माहितीनुसार असा कुठे रेकॉर्ड नाही. दरम्यान कलिना विद्यापीठाच्या समोरील 3 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय उभारण्यात येईल अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय. 1 महिन्यात आराखडा तयार करण्यात येणार आहे. या संगीत महाविद्यालयासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देण्यात यावा असे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले अशी माहिती दिली गेली. सुहास पेडणेकर म्हणून जे कुलगुरू आहेत त्यांच्या संदर्भात त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्याची एक प्रत मला दिलेली आहे. मला असं वाटतं की त्यांच्या त्या शेवटी भावना आहेत, परंतु ती जमीन मिळाली नाही म्हणून महाराष्ट्र शासन थांबलं नाही. कलिना कॅम्पसच्या युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या समोर जी 3 एकरची जमीन आहे त्या 3 एकरमध्ये अतिशय सुसज्ज महाविद्यालय करण्याचा निर्णय कालच मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत. त्या पद्धतीने आम्ही कारवाई करतोय. 1 महिन्याच्या आत आर्किटेक्ट सगळे आराखडे तयार करेल, एस्टिमेट तयार होतील. निधीची किती आवश्यकता आहे महाराष्ट्र सरकारला आम्ही कळू आणि कालच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले जितका पैसा लागेल तितका द्यायला आम्ही तयार आहोत. पण देशातलं हे पहिलं अतिशय उत्कृष्ट असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय असेल. लता दीदी माझी बहीणच नाही तर ती माझी आई होती अशा शब्दात लता दीदींच्या बहीण उषाताई मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नाशिकमध्ये लता दीदींच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या त्यावेळी त्या बोलत होत्या. ती बहीण नाही, ती आई होती. तिच्या अस्थी इथं विसर्जित झाल्या आणि अत्यंत उत्तम रीतीने उत्तम मुहूर्तावरती फार चांगली पूजा झाली आणि आपण सर्वांनी जमून ही गोष्ट आपल्या डोळ्यांनी बघितली आणि सगळ्यांनी आपल्या मनापासून आशीर्वाद दिले. याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. हिजाब प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. हिजाब प्रकरणी सोमवारी पुढची सुनावणी होणार आहे. कर्नाटक हायकोर्टात सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत विद्यार्थिनी यांनी धार्मिक पेहरावाचा आग्रह धरू नये असं मत कर्नाटक हायकोर्टानं नोंदवलंय. कर्नाटकातील सर्व महाविद्यालय उघडावीत असे आदेश देणार असल्याचं कर्नाटक हायकोर्टानं म्हटलं. शांतता पाळली जावी असंही कोर्टानं म्हटलं. कर्नाटक हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत हिजाब प्रकरणी सुनावणी द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. हिजाब प्रकरणी सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी प्रसिद्ध वकील आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केली. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार आहे त्यामुळे अशा स्थितीत या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली. मात्र या प्रकरणी कर्नाटक हायकोर्टाचा निर्णय येऊ देत त्यानंतर सुनावणी घेऊन निर्णय घेऊ असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. कर्नाटकात हिजाबवरून नवा वाद सुरू असताना आता मुंबई काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी मुस्कान खान हिचं कौतुक केलंय. इतकंच नाही तर झिशान सिद्दीकी यांनी मुस्कानच्या कर्नाटकातील घरी जाऊन तिची भेट घेतली, तिला भेट वस्तू दिली. मुस्कान ही हिजाब परिधान करून निषेध नोंदवणारी मुलगी आहे. हिजाबच्या वादाचं सगळं लोन महाराष्ट्रात सुद्धा पोहोचलं. हिजाबच्या समर्थनार्थ मालेगावात जमियत उलेमा ए हिंद तर्फे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्याला मुस्लिम महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. महिलांनी बुरखा आणि हिजाब घालून हिजाबचं समर्थन केलं.
MIMचे आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तर कर्नाटकच्या हिजाब प्रकरणाचा वाद आधीच महाराष्ट्रात येऊन पोहोचलाय. हे सगळं प्रकरण न्यायालयात असताना मुंबईत सुद्धा एका कॉलेजनं विद्यार्थिनींना बुरखा, स्कार्फ आणि घुंगट घालायला बंदी घातली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतल्या माटुंगा भागातल्या MMP शाह हे कॉलेज SNDT महाविद्यालय विद्यापीठाच्या मार्फत चालवलं जातं. ही बंदी केवळ तोंडी नसून महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर आणि त्यांच्या विवरणपत्रावर बंदीची नोंद आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तरुण युवक यहाँ पे कॉलेज में कुछ हिजाब और कुछ अलग अटायर करके आते थे और बच्चियों को परेशान करते थे. जब ये इंसिडेंसेस बढ़ने लगे तभी हमने ये डिसीजन ले लिया कि इस तरह का कोई भी अटायर करके बच्चों को क्लास में नहीं बैठने देंगे. हम लोग गेट पे किसी को रुकाते नहीं हैं. गेट से बच्चियाँ जो अंदर आती है वो हिजाब या कुछ भी पहन के आती है अंदर. हम उनको ये बताते हैं कि क्लास में आपका फेस खुला दिखना चाहिए. योर फेस शुड नॉट बी हिडन. फेस आइडेंटिटी इज़ वेरी इंपॉर्टंट. दैट इज़ आवर मेन फोकस. कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या महिलांच्या कपड्यावरून अडचण काय असा सवाल विचारलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हिजाबच्या प्रकरणावरून भाजप धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय. Sir, I repeat, rapes are increasing because of women's clothing. हिजाब पहने तो बीजेपी को दिक्कत है, कपड़े दूसरे पहने तो भी उनको दिक्कत है. मॉरल पुलिसिंग भी करेंगे और थॉट पुलिसिंग भी करेंगे. I actually urge the honorable, because the honorable minister is elected from Karnataka. याच्या विरोधात लहान मुलांच्या मनात विष पेरण्याचं काम भाजपच्या माध्यमातून सुरू आहे. हे घातक आहे आणि शेवटी या देशामध्ये जो सगळा वातावरण निर्मिती करण्याचं काम आजच्या घडीला सुरू आहे, म्हणजे उत्तर प्रदेशच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून ही सगळी घटना समोर येत आहे. मी त्यांना विचारू इच्छितोय, तुम्हाला मुस्लिम मुली शाळेत जात आहे, कॉलेज में जात आहे, हे तुमची अडचण आहे काय? मोदी साहेबांनी सांगितलं होतं बेटी पढाव, तर हे मुली शाळेत जात आहे, त्याचं काय होणार आहे? म्हणजे हे सगळं वातावरण जी निर्मिती आहे हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सगळा कारस्थान भाजप करते. गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मात्र 14 फेब्रुवारीला गोव्यात कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त केला. मोदींनी या सभेत गोव्यातल्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 14 फरवरी को गोवा में एक बार फिर एक मतदाता कमल खिलाने के लिए भारी मात्रा में मतदान करने वाला है. मैं गोवा बीजेपी के सभी उम्मीदवारों को भव्य विजय की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. सरकार ने उनकी मदद नहीं की. देश के पहले प्रधानमंत्री पंडित नेहरू जी ने लाल किले से कह दिया था, और आज आप उनका भाषण YouTube पर जाकर के सुन सकते हैं. लाल किले से कह दिया था कि गोवा की मुक्ति के लिए संघर्ष कर रहे सत्याग्रहों की मदद के लिए वो फौज नहीं भेजेंगे. मतलब तुम जानो तुम्हारा काम जाने, मरना है तो मरो, जीना है तो जीनो. ये तरीका गोवा को लेकर कांग्रेस की यही सोच पहले भी थी और आज भी है. माझी तब्येत बरी नसली तरी मी पेनकिलर घेऊन पक्षाची सेवा करण्यासाठी गोव्यात आलोय अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. या सभेला नितेश राणेंनी उपस्थिती लावली. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजित मांढरेंनी.
आपल्यासोबत नितेश राणे जे आहेत. नितेशजी, आपण मोदीजींच्या सभेला आला आहात. गोव्याला प्रचार सभेकरता मोदीजी आले होते. एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी एक ब्रीद वाक्य आहे, पहिला राष्ट्र, मग पक्ष, मग मी. आणि ते धोरण नजरेसमोर ठेवून आज मी माझ्या पक्षाची सेवा करण्यासाठी उतरलेलो आहे. आपली तब्येत बरी नव्हती मधल्या काळामध्ये, आज आपण नाही आहे, पण मला पक्षाची गरज आहे म्हणून फिजिओथेरपी घेतली, पेन किलर घेतली आणि पक्षाची सेवा करण्यासाठी इथे आलेलो आहे. माझ्या पक्षाचा सर्वोच्च नेता इथे आलेला आहे म्हणून माझं इथे उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे. पुढे अरुण पेडणेकर, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, पणजी. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.